फिल्ट्रेशन प्रॉपर ठेवा, ड्रीपचा मेंटेनन्स येत नाहीये. त्याच्यानंतर पाणी बाहेर गेलं, बाहेर जाऊन तो पाईप इथं आला, इथं टी टाकली आणि इथून इकडे हे सगळेचे सगळे वॉल आहेत. पूर्ण शेतामध्ये पाईपलाईन इथून गेलेली आहे. खतं देण्याची ही एक वेंचुरी आहे. 28-29 हजार रुपयाला ती येते. त्याच्यामध्ये हाय प्रेशर पंप आहे आणि या बाजूला जी दिसते ती वेंचुरी आहे आणि त्या लाल कॉकनी फक्त ती ऑपरेट होते. 120 लिटर तास पासून 1200 लिटर प्रति तास. जे त्या वेंचुरीसाठी, जी वेंचुरी मी दाखवली होती तिथं काढून, त्या वेंचुरीला तुम्हाला पाणी कमी करायची गरज आहे. ह्या वेंचुरीला तुम्ही पाणी कितीही करू शकता, फक्त इथं टाकायचं. 600 लिटर एका तासात जायचंय तर 600 वरती तिला सेट करा. त्याच्यामध्ये भिंगरी खाली, ती भिंगरी वरती येते. फक्त एकदम सोपं आहे. तो कॉक फक्त कमी जास्त करायचा, लगेच कळतं पाणी किती चाललेलं आहे. पहिल्या थेंबापासून शेवटच्या थेंबापर्यंत जर पाठवायचं असेल आणि पुढचा प्रेशर जर आपल्याला कमी होऊ द्यायचा नसेल बिलकुल, तर ही वेंचुरी सगळ्यात चांगली आहे. 28,000 रुपये 29,000 रुपये काय आहे तो आपल्याला खर्च करायला परवडतं. आरवा आहे. आता हे जे दोन वॉल आहेत ते एक चालू केला इकडचा की तिथं टाकी आहे, त्या टाकीमध्ये पाणी पडतं. टाकी भरायला, खत मिक्स करायला किंवा ॲव्हिनो न्यूट्रिमिक्सची टाकी भरण्यासाठी तिथं डायरेक्ट पाणी जातं. आणि तिकडे फुटबॉल आहे, तो त्या टाकीत टाकायचा जिथं आपण मिक्स केलंय सगळं खत, आणि त्याच्यामधून इकडचा वॉल चालू करायचा. हा जो इथं दोन आहे ना, त्यातला इकडचा जो आहे तो आउटलेट आहे आणि हा जो आहे तो टाकी भरायला आहे. आता तो चालू केला की मोटर चालू करण्यानंतर तो तिथून पाणी इकडे आणणार आहे. तिथून हा पाईप आलेला आहे. ओके, तो पाईप सरळ खाली गेलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणून त्याला टी टाकून वरती आणलेलं आहे. इथं पुन्हा वॉल दिला आणि इथं एअर वॉल दिलेला आहे. हे खर्च सुरुवातीला आपल्याला खूप जास्त वाटतो. 100% खर्च करा. पाईप फुटत नाही, चेपत नाही आणि बबल पकडत नाही.